हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन। कसे आहात? मी मजेत, तुम्ही कसे आहात? मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 1 तारखेला आपला पहिला व्हिडिओ येणार आहे बिझनेस मोटिवेशनबद्दल। तुम्हाला मी सांगणार आहे झिरो इन्व्हेस्टमेंटपासून मी कसं स्टार्ट केला माझा बिझनेस। आता आपण ते सुरुवात करूया। त्याच्या आधी मी सांगते सर्वांना व्हिडिओ स्किप करू नका, अर्धवट तुम्हाला नॉलेज मिळालं ते खूप धोकादायक असतं। पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा। आणि मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हे व्हिडिओज मी छोटे छोटे बनवणार आहे, कारण मोठा व्हिडिओ बनवला तर सगळे स्किप करतात आणि किंवा काही जण बघतही नाही, बोर होतात। हा व्हिडिओ हे जे बाकीचे सगळे प्रत्येक पुढचे व्हिडिओ असणार आहेत ते छोटे छोटे पार्ट्समध्ये असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल सुद्धा। आणि अजून एक आहे, व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला। नक्की सांगा, मला तुम्ही कळवा की तुम्हाला अजून काही मदत हवी असेल तेही मला कॉल करून सांगा। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला नंबर दिला आहे, शेअर केला आहे। तिथे मागचा व्हिडिओ जाऊन बघा। तुमचे प्रॉब्लेम्स असतील काही ते मला शेअर करा, फोन करा, व्हॉट्सअप करा किंवा इथेही कमेंट्स केलं तरी चालेल। आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। नमस्कार। सगळ्यात आधी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद जो तुम्ही माझा हाच व्हिडिओ बघत आहात। आपण आता सुरुवात करूया की झिरो इन्व्हेस्टमेंटपासून आपण आपला छोटासा स्मॉल बिझनेस व्यवसाय कसा करू शकतो। एक साधारण घरची गृहिणी ही कसा व्यवसाय करू शकते जसा मी केला। आता मी काय करते आता तुम्हाला पहिले मी सांगते माझं इंट्रोडक्शन। माझं नाव आहे आदिती अरुण हिरे आणि मी आहे एक वेंडर प्लस रिसेलर। वेंडर मी आत्ता झाली आहे। माझे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी स्वतः मॅन्युफॅक्चर करून आम्ही ते सेल करतो आणि मी रिसेलरसुद्धा आहे की मी माझ्या वेंडरकडून घेऊन ते प्रोडक्ट्स सेल करते। नमस्कार, चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। सर्वप्रथम मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे की माझा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघत आहात। याच्या आधी मी तुम्हाला माझी जर्नी सांगते की मी कसा सुरू केला बिझनेस झिरोपासून आता ज्या पोझिशनला आहे मी त्या पोझिशनला। ओके, इथे सगळ्या गृहिणी ज्या मला बघतायत घरातल्या, त्यांच्या मनात इच्छा असेल की मी पण असेच छोटा मोठा होईना बिझनेस स्टार्ट करावा, पण इथे येतं प्रॉब्लेम येतो की भांडवल म्हणजे फायनान्शियल म्हणजे पैसे कुठून आपण उभे करायचे। मी माझं तुम्हाला सांगते, जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा त्याच्या आधी मी हा स्टार्ट केला होता बिझनेस, पण लॉकडाऊनमध्ये माझा बिझनेस असा बूस्ट झाला, म्हणजे एकदम तेव्हा सगळंच बंद असल्यामुळे माझ्या प्रोडक्ट्सला खूप असा वाव मिळाला, अशी प्रगती झाली की आत्ता ज्या मी स्टेजला आहे, ज्या अप्पर स्टेजला, ते फक्त आणि फक्त लॉकडाऊनमुळेच आहे। त्याच्या थँक्यू म्हणते मी लॉकडाऊनसाठी, पण असं ॲक्च्युली तेव्हा पण खूप जणांचं नुकसान पण झालं आहे, पण त्याचमुळे मला माझे नवीन कस्टमर्स मिळाले, माझे प्रोडक्ट्स खूप गेले, बाहेर गावी गेले, त्या पिरियडमध्ये सुद्धा माझे प्रोडक्ट्स बाहेर जात होते। ह्याचा मला खूप प्राऊड फील होतं आणि मी एक कॉम्पिटिटर बनली होती। ज्या मार्केटमध्ये ज्यांचं नाव होतं त्यांना मी कॉम्पिटिटर बनली होती। त्यांनी सुद्धा मला खूप त्रास दिला आहे, ती जर्नीसुद्धा मी सांगणार आहे की त्यांनी मला कसा त्रास दिला। ॲक्च्युली मी स्वतः प्रामाणिकपणे माझा बिझनेस स्टार्ट केला होता, पण त्यांना माझं नाव हे नको हवं होतं त्यांच्या मार्केटिंगमध्ये अभिराज कलेक्शनचं, कारण ते बरोबर आहे ना, म्हणजे त्यांचं जे मोठं नाव होतं त्याच्या, आता बिझनेस म्हटलं की सगळे येतातच, असं एक वरच्यावर कोण ना कोण जाणारच, पण त्यांना ते एकदम थोडंसं कसं तरी खुपलं ते। मग त्यांनी मला खूप त्रास दिला। तो काय त्रास होता तेही मी नंतर सांगणार आहे, पण आपण याच्या आधी बिझनेस कसं स्टार्ट करायचं हे मी सांगते। माझा पहिलं प्रोडक्ट होतं ते म्हणजे भातुकली सेट, जी लहान लहान मुलं आपली घरची असतात, छोटी मुलं, त्यांच्यासाठी मी पहिलं माझं प्रोडक्ट होतं भातुकली सेट। त्याच्यामुळे मी प्रसिद्ध झाली। लॉकडाऊन असल्यामुळे तेव्हा बाहेर खेळायला जाण्यास शक्य नव्हतं लहान मुलांना, तेव्हा काय करावं आईवडिलांनी, म्हणजे त्यांचं कसं मनोरंजन व्हावं, तेव्हा ती एक चांगली अपॉर्च्युनिटी आली मला की मी विचार करत होती की आपण का करू नये बिझनेस। आधी तर मी खूप घाबरत होती, कारण मला तेव्हा फक्त माझ्या मिस्टरांचे फक्त वन टाईम पैसे घेतले होते, ते म्हणजे हार्डली किती छोटी अमाऊंट होती, 2000 काहीतरी, म्हणजे पहिलं प्रोडक्ट घेण्यासाठी फक्त फर्स्ट प्रोडक्ट
मी सगळ्यात आधी सांगते की आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा आपण बिझनेस करतो तर आपण आपले पैसे लावायचे नाही. हो, हे खरं सत्य आहे. आपण पहिलं बिझनेस करतो तेव्हा आपले पैसे हे लावायचे नाही. कसं ते सांगते. आधी मी काय केलं की मी आधी एक वेंडर शोधला जो एकदम प्रामाणिक होता आणि टचवूड कसं ते जुळून आलं सगळं. तो एकदम त्याचं आणि माझं एकदम रिलेशन चांगलं झालं. ट्रान्सपरन्सी हवी प्रत्येक वेंडर आणि रिसेलरमध्ये. तुम्ही विश्वास ठेवायचा त्याच्यावरती, असं फसवी नाही करायची. आता कसं करायचं पुढचं ते मी सांगते. तुम्हाला जर रिसेलिंगचा जर बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, रिसेलरसाठी आहे, ज्यांना रिसेलिंग करायची आहे. माझ्यासाठी आता माझ्या अंडरसुद्धा रिसेलर आहेत, मी सुद्धा रिसेलरच आहे, पण माझ्या अंडरसुद्धा रिसेलर आहेत जे माझ्यासाठी काम करतात, माझ्याकडून प्रोडक्ट्स घेऊन स्वतः विकतात. ते माझे खूप प्रोडक्ट्स आहेत. ईच अँड एव्हरी प्रोडक्ट मी विकते. सीझनप्रमाणे जसं गणपती आहे, गणपतीसुद्धा मी सेल करते ऑनलाईन. दिवाळीच्या वेळेला कंदील जातात आपले, खूप कंदील जातात. दगडी स्टोन आहे. तुम्ही माझे व्हिडिओज जुने बघा, त्यातून तुम्हाला आयडिया येईल. सो पहिली माझी ओळख म्हणजे भातुकली सेट. त्याला मी कधी विसरणार नाही, कारण पहिली आपली जे आपलं नाव असतं, जे आपलं प्रोडक्ट असतं ते कधीच विसरू नये. आणि अजूनही मी ती सेल करते. सो भातुकली सेट हे खूप माझ्या असं जवळचं आहे. आणि एक दगडी स्टोन ते सुद्धा माझ्या खूप असं जवळचं आहे. 2 प्रोडक्ट्स माझे खूप जवळचे आहेत. त्यांनी माझं असं नाव इथून ते इथेपर्यंत लिहिलेलं आहे, ते सुद्धा 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये. सो पहिले माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नसायचे खरं सांगायचं तर बँक अकाउंटमध्ये, कारण मी खूप अशी उधळी आहे, जे आवडेल ते करायचं, मस्ती मजा वगैरे. सो 0 बॅलन्स, लिटरली सांगते 0 बॅलन्स असायचं माझ्या अकाउंटमध्ये. सो मी तिथे फक्त 2000ची मी फक्त मिस्टरांकडून मदत घेतली, ते सुद्धा घेतली नसती जर माझा अकाउंटमध्ये बॅलन्स असतात तर. सो आता इथे तुम्ही काय करायचं, कसा तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा तेही मी सांगणार आहे. पण याच्या पुढे सगळे बाकीचे व्हिडिओ येतील ते सुद्धा तुम्ही एंडपर्यंत बघा, स्किप करू नका. मी पुन्हा सांगते, स्किप करू नका. सो इथे तुम्हाला एक लागणार आहे मोबाईल, स्वतःचा मोबाईल. जे आता जो मोबाईल आले ते स्मार्टफोन ते लागणार आहे. एवढा काय महागात लागत नाही. आपला जो साधा असेल तो, म्हणजे ज्याच्यावरती आपण व्हॉट्सअप वगैरे चालू असतो तसलावाला मोबाईल लागणार आहे. ते छोटे मोबाईल्स असतात ते नाही लागणार. सो इथे आपल्याला मोबाईल लागणार आहे. आणि एक असा प्रामाणिक असा वेंडर तुम्ही शोधा. पण मी तुम्हाला एक सांगेन, फेसबुकवरती खूप सारे फ्रॉड्स असे वेंडर्स आहेत जेणेकरून सगळ्यांना फसवतात. की लिटरली मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे रिसेलर आहेत, वेंडरसुद्धा आहेत. ती वेंडर मी एकदम अशी, आता माझं कौतुक करते पण मी एकदम डॅशिंग आहे. जर मी असं कोणाच्या फसवी केली तर मी त्याला शेवटपर्यंत सोडत नाही. आणि मी कोणाचा 1 रुपया घेतही नाही आणि 1 रुपया जास्त एक्स्ट्रा देतही नाही. सो असे माझे वेंडर्स आहेत, ज्यांना कधी प्रॉब्लेम्स होतो ते मला फोन करून विचारतात की मॅडम आम्ही असं फसलो आहोत की काय करायचं. रिसेलरसुद्धा आहेत की आम्ही असं थोडंसं गडबड आम्हाला असं फसवलेलं आहे का कस्टमरने किंवा वेंडरनेसुद्धा. आता मला लिटरली एक फोन आला होता फेसबुकवरती, असं फसवी चालू आहे, आमचे पैसे गेले आहेत 900 रुपये. त्याला आम्ही काय करायचं. तर मी त्यांना सांगितलं होतं की हे प्रोडक्ट्स माझ्याकडे सुद्धा आहेत, पण तुम्ही असं तिथून का घेतलं. पण त्यांना तिथले मे बी त्यांना ते आवडले असेल कलर म्हणून त्यांनी ते घेतले असतील आणि तिथले ते फसले गेले. सो असंच आहे की तुम्ही एक चांगला वेंडर शोधा पहिला तर, जर तो प्रामाणिक असेल. आता कसा शोधावा मी पहिला सगळं तुम्हाला सांगणार स्टेप बाय स्टेप. वेंडर कसा शोधावा, वेंडर असा शोधावा की सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलर तुम्ही बसवून घ्या. आणि ट्रू कॉलर ॲप हा जर डाउनलोड केला, इन्स्टॉल केला, त्याच्यामध्ये वेंडरचं क्रॉस चेक करायचं. म्हणजे तो खराच ट्रू आहे, प्रामाणिक आहे का, जेन्युइन आहे का. त्याचं फेसबुकला जाऊन अकाउंट चेक करायचं, त्याचं फेसबुकला अकाउंट आहे का, त्याचे फोटोज आहेत का, तो म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड आहे का, किंवा इंस्टाग्रामला जायचं. मी खूप असं क्रॉस चेक करते. कुठलाही नवीन जरी आला, रिसेल इवन कस्टमर जरी आला नवीन तरीसुद्धा मी क्रॉस चेक करते आणि नंतरच मी ऑर्डर घेते, पण ऑर्डर प्लेस करते. आणि रिसेलरसुद्धा आणि वेंडरनासुद्धा असंच मी कनेक्टेड सगळ्यांना आहे. सो आता मी कुठेही म्हणजे बाहेर अजूनही गेली नाही आहे. म्हणजे स्टॉल हे करा, म्हणजे स्टॉल असतात ते एक्झिबिशन वगैरे असं काही नाही केलं आहे. किंवा रेंटनी स्टॉल घेतला आहे असंही नाही केलं आहे. किंवा कुठे ॲड नाही टाकली आहे की माझ्याकडे हे मिळतं. फक्त फेसबुकला आहे.
आणि यूट्यूबला तर माझा हा चॅनल आहेच. सो असं माझं सांगण्याचा उद्देश आहे की आपण हा मोबाईल जो आहे मी आता शूट करते त्या मोबाईलवरूनच मला जवळजवळ आता 5000च्या वरती माझे कस्टमर्स आहेत, माझे ठराविक प्रोडक्टचे रीसेलर आहेत आणि वेंडरसुद्धा आहेत. सो ह्या मोबाईलद्वारे मला एवढं सगळं मिळालेलं आहे. मग तुम्ही का करू शकत नाही? प्रत्येक गृहिणींनी आता हे करायचं आहे. आता हे कसं करायचं आहे, आता मी कसा प्रवास केला आहे, आता हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. सो पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही नक्की मला इथे साथ द्या. व्हिडिओ पूर्ण बघा की आपण वेंडरशी कसं कनेक्टेड व्हायचं आहे, रीसेलरशी कसं कनेक्टेड व्हायचं आणि कोणतं प्रोडक्ट त्याच्याशी काय मागायचं आहे, कस्टमरशी कसं कनेक्ट व्हायचं आहे, हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मी आता या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण हा व्हिडिओ आता नाही म्हणता खूप मोठा झाला आहे. तुम्ही स्किप करू नका आणि व्हिडिओज आवडले तर नक्कीच सांगा, कमेंट्स करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खूप छान थँक्यू की मला तुमचे चांगले प्रतिसाद मिळत आहेत व्हिडिओला माझ्या. तुम्ही व्हिडिओ सगळे बघत आहात. आता मला माहीत आहे सगळ्यांची मस्त झालेली आहे 31st पार्टी. आता न्यू इयर चालू झालं आहे. हे वर्ष सगळ्यांना आणि पुढचे सगळी वर्ष सगळ्यांना सुखात, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, उत्साहीचे आणि खूप असे पूर्ण सगळे विश पूर्ण होणारे जाऊ द्या, हीच आपण सगळी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि मी सगळ्यांना विश करते की तुमच्या सगळ्या विश पूर्ण होऊ द्या. सो मला असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, टाटा, बाय बाय.